ओ हे बघा. हे गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. अच्छा. आजचा व्लॉग मी स्टार्ट केलाय. ठीक आहे. तुम्हाला दीदी नसेल दिसत, ती येईल थोड्या वेळात. समज गया. बनवतीये मॅगी आणि ती थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने बनवतीये, जी इन्स्टावर सध्या व्हायरल झालेली. ती मी आधी बनवली याच्या आधी, बट मला आत्ता बनवायची होती परत. सो मी ती बनवते ह्या दोघांसाठी, म्हणजे दीदी आणि सायरससाठी. सो मी स्टार्ट केलंय. कढई घेतली एक आणि चीजचे जे स्लाइसेस आहेत ते मी एक एक ओपन करून ठेवते, सो दॅट पटपट टाकता येईल सगळं. कढई ठेवली आहे मी आणि काहीच नाही टाकलं आहे कढईमध्ये अजून, ती काहीच नाही टाकलं. आता हे चीज स्लाइसेस जे मी हे केले, पिझ्झा पास्ता सॉस मी आणला आहे, हा मॅगी मसाला आहे, हा सोया सॉस आहे आणि बटर आणि मॅगी ऑब्विसली आणि केचप पण. सो मी फर्स्ट स्टार्ट करते आहे हे टाकून चीज स्लाइसेस. आणि हे थोडं पटपट करावं लागतं, हे थोडं पटकन करावं लागतं कारण की चीज स्लाइसेस जे आहेत ते जळून जातात किंवा चिटकून जातात खाली सरफेसला, म्हणून मग ते पटपट सगळं टाकावं लागतं. टाइमपास न करता आणि जास्त बडबड न करता फास्ट फास्ट करते. आणि एक ऑप्शन मला एक सांगायचं आहे की जर या मॅगीमध्ये तुमच्याकडे बटर नसेल तर मग तुम्ही तूप पण टाकू शकता, विच कॅन रिप्लेस बटर. चीज मी टाकलंय, आता बटर मी टाकतेय. दाखवायचंय मला ऍक्च्युली. हे चीज बघा, हे मेल्ट होतंय, बटर मी टाकलंय. स्टेप आहे त्याला थोडंसं हळूहळू हलवलं म्हणजे ते चिटकायला नको खाली. ह्याची आपल्याला मेजर काळजी घ्यायची आहे. आता याच्यात सगळे सॉस येतील. फर्स्ट मी टाकते पिझ्झा पास्ता सॉस. त्याच्याने थोडीशी टेस्ट ऍड अप होईल आपल्याला आपल्या मॅगीमध्ये. हे चीज खूप असं आणि सोया सॉस नेक्स्ट. थोडा क्वांटिटी टाकायचं प्रत्येक गोष्टीची, जास्त नाही. टू बी नोटेड हा पॉइंट. केचप टाकते मी, टोमॅटो केचप. आता चीज माझं गरम हे झालं ना, सो म्हणून पटकन मी आता दूध टाकतीये. माझ्याकडून सोया सॉस जास्त पडला, ठीक आहे, आपण कव्हर अप करू ते, नो प्रॉब्लेम. बटर आणि हे तर मेल्ट होईल चीज, त्याच्यात व्यवस्थित होईल ते होपफुली. सो गाईज, मी दूध आणि बाकीचे जे आपले सॉस आहेत ते तुम्हाला मी मेजरमेंट्स तर मी असं नाही, मी माझ्या अंदाजाने टाकले ऑनेस्टली. आणि बाकी दूध तुम्ही कन्सिस्टन्सी बघा फक्त तुमच्या पूर्ण ओव्हरऑल जे काही मिक्सचर तुम्ही जे केलं आहे लाईक चीज वगैरे टाकून, तर मग त्याच्यात तुम्ही बघून तसं टाका. नॉट नेसेसरी की खूप जास्त सर्व किंवा तुम्हाला खूप क्रीमी करायचं असेल तर तुम्ही जास्त दूध पण वापरू शकता. आता मी नेक्स्ट ह्याच्यात मॅगी टाकणार आहे. मला वाटतं एक स्लाइस टाकावं पण मी नंतर टाकतो. सो आता मी मॅगी नॉर्मली जसं आपण हे करतो जास्त तुकडे नाही, ॲज इट इज टाकणार आहे मी, सो दॅट ती लांब अशी येईल. आता मी मॅगी सोडली आहे त्याच्यात. गाईस बघा, मी बॅकअप शूट करते जे आहे ओके. तुला दाखवेल मी खाली काय दाखव. पाणी टाकलंय. हाय गाईज. ए अरे बघा, ओ हे बघा, व्हेरी गुड. हां, भारी वाटतंय गाईज. ह्याला आत्ता स्कूलमधून जॅकेट मिळालं हे. व्हेरी गुड साईराज. चल जाऊ दे. भारी मस्त.
दिल्ली बाहुली व्हेरी गुड. त्याच्यासाठी हे बनवतीये बाय द वे. काय काय त्याच्यासाठी मी बनवतीये सायराचं ओ स्पेशल. व्हेरी गुड गाईज. जे पाण्याचं मॅगीचं जे आहे भाई, तुला दाखवेल मी खाली काय आहे. हे दाखव हे दाखव हे दाखव गाईज करतीये. काल ऑलिव्ह ग्रीन म्हटलं तुला. आम्हाला स्कूल मध्ये ब्ल्यू बोलत होते, आता ब्लॅकच भेटलं. ब्लॅक ना ब्लॅक ठेव. तुला अशी स्ट्रिप्स आहे साईडनी. मोठे माणसं यार. सरक चल आता तू ब्लॉग. ह्याच्यात मॅगी मसाला टाकतेय. पाणी टाकून झाल्यानंतर आणि मी एकदा मसाला टाकून झाल्यावर तुम्हाला दाखवते. मी घेतलाच आहे ते शूटिंग बाय द वे. वरतून कसं दिसतंय. गाईज वैभवीने ब्लॉग चालू केलाय. ठीक आहे कंटिन्यू. येतं मला चालू करता. आणि ती अजून एक काय करणार आहे काय ते पण आता का बोलायचंय यार सगळं. स्पॉइलर कोणची. मम्मी अशी बघती आमची इथून. काय काय केलं आहे मुलींनी माझ्या. कुकर लावून झालाय, भांडे मांडून झालेत आणि धुणं पण वाळत घालून झालंय. मशीन पण होते, दूध पण तापवते. तर तू चिडण्यासारखं काहीच नाही. आणि तुझ्या मुलाला पहिले हे आणि तुला पण खाऊ शकते, असं नाही की तुला नाही. थोडी वेगळी करते यार. पॉज करीत हा खालचं तो फोटो. हा सो गाईज माझं झालंय सगळं टाकून. आता मी तुम्हाला दाखवते एकदा. ओव्हरऑल लुक असा येतो. जेव्हा तुम्ही पाणी आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यावर आता मी फक्त शिजू देणार आहे. आणि आता हे जे दिसतंय तुम्हाला हा त्याचा सॉस असणार आहे ज्याच्याने ती क्रीमी अशी बनणार आहे. आणि अजून तुम्हाला याच्यात ॲड ऑन मी हे जे स्लायसेस आहे चीजचे ते मी ठेवले आहेत 2 स्लायसेस. ते 2 स्लायसेस मी नंतर टाकणार आहे वरतून, सो दॅट त्याच्यावर चीज राहील आणि ते व्यवस्थित असं ते गार्निश वगैरे करून त्यांना सर्व. आणि आता बघायला गेलो तर ती बनली आहे ऑलमोस्ट. शिजती आहे म्हणून थोडासा टाइम लागतो, बट ठीक आहे. पण टेस्ट करू शकतो. नॉट बॅड. माझ्याकडून सोया सॉस जास्त पडला आहे, तेवढंच एक झालं आहे. आणि ते पण व्हिडिओच्या नादात. मी थोडासा पिझ्झा पास्ता सॉस ॲड ऑन करणार आहे कारण की टेस्ट थोडंसं मला बिघडलेली वाटते आहे. सो मी तो ॲड ऑन करते आहे वरतून. तुम्हाला करायचं तुमच्या टेस्टनुसार तुम्ही करू शकता. आणि थोडासा केचप सो दॅट ते टेस्ट बर्ड्स थोडेसे एनहान्स होतील. न्यूट्रलाइज म्हणायचं. गाईज थोडासा अँगल वैभवी तिच्या फोनमध्ये घेते, सो थोडासा अँगल चुकू शकतो तिचा कारण की ती फर्स्ट टाइम बनवते असं सगळं. त्यामुळे माझा सोया सॉस जास्त पडलाय ब्लॉगमुळे. कारण की ते एक सांगणं आणि करणं सायमल्टेनियसली 2 गोष्टी नाही होत हे मलाही माहिती. आधी व्हायचं मला पण तसं, पण आता मला सवय झाली आहे. चला आंघोळ कर पहिले. माझी आंघोळ झाली आत्ता झाली आहे सकाळपासून. आत्ता वाजले 12:30. आता स्कॅम झालाय तुझ्यासोबत तुझ्या व्लॉगमध्ये. हिच्यामुळे झाले ते. चल माझ्यावर काहीच मला झोपून दिलं नाही म्हणून झाले. भाई मैंने इसके लिए उठ के मैगी बनी है भाई. असं नाही की मी झोपून दिलंय, मी चांगलं लागलं. बाकीच्या बहिणींना बघ का तू एवढा भाव देता का ते. दिसलीये इकडून दिसली अक्षरशः काय करताना. काय ते दिसेलच आता व्लॉग मध्ये. व्लॉग थोडी बघते तू माझे. ब्लॉग बघत नाही काही. तिला जेव्हा ब्लॉग बघायला लागते ना मी तेव्हा ही कधीच पटकन ब्लॉग बघत नाही. मला रीच मिळत नाही. सगळी माझी चूक आहे. सगळी खरंच चूक आहे. हिला एक लावून ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुला. चल इतना चुभने लगा हूँ सबको, ट्रेनिंग मारे झालंय माझं. छुरा तो नहीं हूँ.
ती मॅगी कशी झाली येतो आपण हे घे ना हे बघा ती गार्निश करते चीजनी, आपल्या चीज स्लाइसनी. वाव, हा कोणता शेप आहे? हा तुझ्या तोंडाचा शेप आहे, तू खाल्ल्यावर असं होतं. शी होते वॉशरूम मध्ये, इकडे नाही. गाइस वैभवीची मॅगी बघा, ही सायराची प्लेट आहे. मी सेपरेट चीज स्लाइस दिली आहे. मग परत भांडायला नको. येडी. त्यांना असं वाटतं की मग मी जास्त चीज घेतलंय, सो साईडला देऊन टाकलंय प्रत्येकाला. ट्राय करते. मस्त झाली माहिती का करता खूप विचित्र गैस आता तोंड चाटून काढायला होतं. आणि बघा बाई कशी चाललेली सांग ना, स्वतःने बनवलेली तर भारीच होते. साईराज दाखव ना आता हे ते गेट करत बसते. हे बघा, हे दही आहे. वाव, तू काय केलेलं सांग. आता मी अशी पडले होते, मला एकदम असं झालं अरे वैभवी, आणि ती एकदम मला बोलवायला आणि मी एकदम जायला. आम्ही बनवला होता, म्हणजे वैभवीने बनवला आहे. दही तिकारी नाव आहे त्याचं, दही तिकारी. आणि त्याला दही तडका असं पण म्हणतात. आणि हे हिने ठेवलंय नाव दही तडकावाले. बरं ठीक आहे. मग कसा बनवलाय त्याची रेसिपी? ओ खूपच असं दिसतोय तो. आणि हा खायचा भातासोबत ना? बापरे, ते बापरे. हो, आता ह्याची रेसिपी सांग पटकन. याची रेसिपी खूप सोपी आहे, काहीच नाहीये बघायला गेलो तर. हा मग ना, काहीच नाहीये मग काय? म्हणजे सोपी असं सांग पटकन. खाते का यार ही? पहिले तर आपण तेल घेतो, तेल घ्यायचं. त्याच्यात आपण तडका जसं देतो तर जिरे मोहरी टाकायचं. तेल तापल्यावर थोडस, मग त्याचं ते थोडे असे फुटतात. मग ते झाल्यावर कांदा टाकायचा चिरलेला, एकदम बारीक चिरायचा कांदा, म्हणजे मग तो जास्त असा लागत नाही. ओके. लसूण मी घेतलेलं, लसूण आणि त्याच्यात तू ठेचलाय का? हा, लसूण. आणि जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर लाल मिरची, पण नसेल, आता घरी लाल मिरची नव्हती तर मग मी लाल मिरची पावडर घेतलेली. ओके. मग ती आणि लसूण मी ठेचला आणि थोडीशी साखर पण टाकलेली त्याच्यासोबत टेस्ट साठी. त्याच्यानंतर ते ठेचून झाल्यावर त्या तडक्यामध्ये लगेच ते टाकून द्यायचं. ते झाल्यावर मी काय टाकलेलं, वा, हा, हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं टेस्ट साठी. आणि मग ते गरमच ह्याच्यात हलवून घ्यायचं व्यवस्थित. ते थोडं असं दिसेल आपल्याला कलर. आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यात थोडस गॅस बंद करून द्यायचा. आणि मग जे आपण दही घेतलेलं, दही फेटून घ्यायचं आधी. आणि मग फेटल्यानंतर ते दही टाकायचं. मग ते असं. ओके. की हे गरमच भातासोबत खायचा, जो की वैभवीचा भात हा आहे. हा झालाय. मी तर रील्स बघून ती करत होती. बघू आता खाऊन हे पण कसं झालंय. आज मी 2 आयटम बनवले. कधीतरी बनवती आणि एकदम बनवती 2, नाही तर काहीच नाही बनवत. काय ग मम्मी? कधीतरी बनवती, नाहीतर मग काहीच नाही बनवून. तिकडे बघून हो म्हण ना. पण चांगले बनतात खरं सांग. बघू आता ते खाऊन समजेल किती खाती अशी. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बिकॉज वैभवीने फर्स्ट टाईम असं काहीतरी बनवलं आहे आणि तुम्हाला हवं असेल की तिने अशा काहीतरी रेसिपीज नवीन बनवावे, ते पण मला कमेंट करून सांगा. सो थँक्यू गाईज. सो या, हा व्लॉग मी इथे एंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड